मित्रांनो तोडत आहेत बेन ऊसाची लागण करण्यासाठी तुम्हाला दिसत आहे येऊन कोंडायचं मित्रांनो ऊसाच्या एका एकराला बेन जवळजवळ 50 मोळ्या लागतात आणि ही लागण करणारे लोक आहेत ऊसाची लागण करतात 6000 रुपये एका एकरानं उक्ती लागण दिली जाते मित्रांनो. आज आमची लागण दिलेली आहे तुम्हाला दिसत आहे बेन तोडत आहेत. जवळजवळ 1.5 गुंठा बेन लागेल बघा एकराला मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये लागण चाललेले आहे आणि तुम्हाला दिसत आहे या साईडला दिसत आहे राणा शेतामध्ये बेन हातारलेला आहे आणि अजून हातारायचं चाललेलं आहे. मोळ्या हातारलेल्या आहेत त्या आणि ह्या साईडला खांडते ती तुम्हाला दाखवतो कशी खांडते ती. मित्रांनो असं शेतामध्ये बेन हातारलं जातं तुम्हाला दिसत आहे. बेन सवळून आणलं जातं त्याचा पाचट वगैरे क्लिअर केलं जातं काढलं जातं आणि हे तुम्हाला दिसत आहे नुसतं एकदम मोळ्या अशा स्वच्छ करून आणलं जातं शेतामध्ये बेन. आणि या साईडला खांडते ती बेन कसं त्या इथं दिसत आहे मित्रांनो बेन खांडतायत. असं खांडून तुकडं केलं जातं तर 2-2, 3-3 डोळ्यावरती धरलं जातं हे बेन तुम्हाला दिसत असेल. 2-3 डोळ्यावरती छोटं छोटं तुकडं करायचं आणि ही रानात वीस काढायचं. हे तुम्हाला दिसत असेल वीस काढतं ते रानामध्ये असं प्रत्येक सरीने वीस काढायचं आणि सरीने वीस काढल्यानंतर ही जुळवायचं. हे तुम्हाला दिसत आहे इकडले सऱ्यामध्ये असं जुळवायचं लेवलमध्ये. आता हे थोडं टाकलंय त्यांनी पहिल्या साईडला जुळवत आहेत लेवलमध्ये जुळवायचं बेन आणि परत पाठीमाग परत 1-2 जण हे मोजवत येते ती पाठीमाग जे दिसतंय का तुम्हाला त्या साईडला साऱ्या मोजवलेल्या आहेत. त्या साईडला पुढं टाकायचं चालू आहे त्या साईडला मोजवायचं चालू आहे. तर ही अशी एक लागणीची पद्धत असते. आणि आपला ऊस आहे 265 ऊसाचा नंबर ऊसाचा कोड म्हणून आपण 265चं बेन आहे आणि त्याची लागण करतोय आपण शेतामध्ये दिसत आहे तुम्हाला. ही जबरदस्त इकडं इसकटलेले बेन आहे कामं चालू आहे ती या साईडला पाहू शकता तुम्ही या साईडला चालू आहे. ओके चला तर मग मित्रांनो अजून थोडं काम आहे तुम्हाला अजून पुढं दाखवतो काय. मित्रांनो तुम्हाला दिसत आहे खोऱ्यानं घेऊन मोजवत आहे ती अशी वळीने मोजवत जाते ती हेडपर्यंत. आणि मित्रांनो हे असते लागण आणि तुम्हाला एक शास्त्र दाखवतो तुम्हाला शास्त्र म्हणजे काय आहे. तर मित्रांनो या साईडला दिसत आहे तुम्हाला सरीवरती उभा केलेला आहे एक वाड्याचा तयार केलेला आहे 4 वाड्या तयार केलेला आहे 4-5 वाड्याचं याला म्हणते ती वाघ. तर लागण चालू असताना ही वाघ तयार केला जातो लागण चालू असताना आणि त्याला एक 5 कांड्या ठेवून पुजला जातो. आणि हे तुम्हाला दिसत आहे इथं नारळ वगैरे फोडलेला आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नारळ फोडलेला आहे मित्रांनो आणि उदबत्ती लावून वगैरे पूजा केलेली आहे ह्याची. तर प्रत्येक शेतकरी हा लागण करताना असा वाघ तयार करत असतो ऊसाची लागण करत असताना आणि त्याची पूजा केली जाते नारळ वगैरे फोडून दक्षिणा ठेवली जाते 5 कांड्या ठेवल्या जातात आणि ही सरीव ह्या ऊसाच्या सरीव असा उभा केला जातो वाघ तुम्हाला दिसत आहे. आणि ह्या साईडला लागण चालू आहे मित्रांनो. तर ते काय शास्त्र असेल एक पुराणातलं पहिलं कधीच चालत आलेलं शास्त्र असेल शेतकऱ्यांचं काय तर ती शास्त्रानुसार तसा वाघ तयार केला जातो लागणीच्या वेळेस. चला तर मग मित्रांनो आपण पुढे जाऊया आता.
तर मित्रांनो ह्या साईडला आहेत सऱ्या, तुम्हाला दिसत आहेत उभ्या सऱ्या आहेत ह्या साईडला. आणि ह्या साईडला वाकुरी पडलेले आहेत. वाकुरी कशी पडली जातात, उभी आडवी बघितली जातात मला धावतो. या ठिकाणी वाकुरी पडलेले आहेत, दिसत आहे तुम्हाला, ते दिसत असेल वाकुरी पडलेले आहेत. या साईडला उभ्या सऱ्या आहेत आणि या साईडला वाकुरी आहेत मित्रांनो. चला तर आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो या साईडनं लागण त्या कॉर्नरपासून ते इथपर्यंत लागण करत आणलेले आहे, दिसत आहे तुम्हाला. आणि जवळजवळ 1 एकर लागण आहे आणि संपत आलेले आहे लागण. आता एक 3-4 तास झालं लागण चालू आहे मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. या साईडला किती पब्लिक, जवळजवळ कामगार लोक 11 कामगार लोक मित्रांनो आबत आहेत शेतामध्ये मित्रांनो, चाललेले आहे लागण. तर मित्रांनो आपण बसलेलो आहे आता उसाच्या सरीला. आणि या दिवसाची आता लागण कधी केली जाते, पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा 5 जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये लागण कधी केली जाते. तर ह्या लागणीचा सीझन आहे मित्रांनो 15/7ची लागण म्हणते ती. 15/7 म्हणजे 7व्या महिन्यात किंवा आषाढी वारीचा महिना किंवा आषाढी वारी म्हणून त्या दिवसामध्ये 15/7 तारखेपासून 15/7 तारखेपासून लागण करायला सुरुवात केली जाते, 7व्या महिन्यात 15 तारखेपासून. तर आपली आज 16 तारीख आहे मित्रांनो, म्हणजे आपली लागण बरोबर योग्य टायमिंगला होत आहे. आणि लागणीला बियाणं म्हणजे काय बी वगैरे नसतंय मित्रांनो. तर हाच ऊस दिसतोय ना, हा ऊस थोडक्यात तोडला जातो. या पद्धतीनं असं तुकडं पाडलं जातं, तर पाचट काढलं जातं. आणि ह्याला असतात डोळे, हे छोटे छोटे डोळे दिसत आहे तुम्हाला. तर ही छोटा डोळा आहे ना मित्रांनो, तर हा डोळा उगवला जातो, हे दिसत आहे तुम्हाला. तर हा डोळा या दुसऱ्या कांडीला ह्या साईडला दिसत आहे, ह्या साईडला ही डोळा आहे मित्रांनो, दिसतोय इथं. तर हा डोळा आहे, ह्या डोळ्यापासून कोंब उगवला जातो आणि ह्या कोंबाचं परत मोठा ऊस तयार होता येतो मित्रांनो. तर 15/7 एक हवामान चांगलं असतं, पावसाळ्यात दिवस असतात, उन्हाळा नुकताच संपून गेलेला असतो आणि पाऊस चालू झालेला असतो. मग अशा वातावरणामध्ये एकदम थंडगार वातावरण असतं मित्रांनो. आणि अशा वातावरणात ही कांडी ऊसामध्ये म्हणजे सरीमध्ये दाबायची, माती टाकायची आणि पाणी लावायचं. लगेच एक 8 दिवसात कोंब दिसायला लागतात मित्रांनो. आणि खूप मस्त एकदम चांगली लागण, चांगल्या पद्धतीची लागण उगवली जाते मित्रांनो. तर ही त्याच्या मागलं शास्त्र आहे. 15/7ची लागण म्हणू किंवा आषाढी लागण म्हणू, असं एक काय शास्त्र आहे ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे मित्रांनो. हा डोळा आहे मित्रांनो, हा डोळा उगवला जातो, दिसत असेल तुम्हाला हा डोळा. ही एक डोळा ह्या साईडला दिसत आहे तुम्हाला. हे डोळं उगवलं जातं मित्रांनो. सरीत आलेलं आहे पाणी, लागण करताना पाणी आलेलं आहे. तसं बघितलं तर पाणी द्यायचं आहे मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. तर मित्रांनो ऊसाची लागण कशी केली जातात हे तुम्हाला समजलं असेल. तर ध्यानात ठेवा, कधी 15/7 7व्या महिन्यात लागण केली जाते आषाढी वारीच्या पिरियडमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. दत्ता केले बाय बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर जाऊया मग.